आता 26 नोव्हेंबर पूर्वी नवीन सरकार स्थापन होणं आवश्यक आहे, परंतु कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ शकते. साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली आहे. अगदीच 26 तारखेला विधानसभेचा कालावधी संपणार आहे आणि निकाल संपल्यानंतर केवळ 2 दिवसात नवं सरकार स्थापन करण्याची तयारी राजभवनाला करावी लागणार आहे. 2 दिवसात महायुती किंवा महाविकास आघाडीनं सरकार स्थापन न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे. तर 2019ला जशा प्रकारे घडामोडी घडल्या होत्या तसं राजकीय नाट्य सुद्धा यंदा सुद्धा पाहायला मिळतं का ते पाहणं आता उत्सुकतेचं असणार आहे. कारण तशी तयारी आता दोन्हींकडून महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुरू झालेली आहे. हेलिकॉप्टर्स बुक झालेले आहेत, विमानं बुक झालेले आहेत. कुठे आमदारांना ठेवायचं ते सुद्धा निश्चित झालं. आपल्या पक्षाच्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी काही पक्षांनी तर अगदी विमानाची देखील सोय केलेली आहे. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या सोबत आहेत. नितीन, काय घडामोडी घडतायत? कारण 26 नोव्हेंबर ही तारीख खूप महत्त्वाची आहे, त्याच्या आत सरकार स्थापन झालं पाहिजे. अतिशय निश्चितपणे, कारण 23 तारखेला म्हणजे उद्या मतमोजणी होणार आहे आणि राज्याचं विधानसभेचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यात जर स्पष्ट बहुमत महाविकास आघाडीला किंवा महायुतीला नाही मिळालं तर जो घोडे बाजार आहे तो सुरू होण्याची शक्यता आहे. आणि त्या दृष्टीनं सर्वच पक्षांनी, सर्व आघाडींनी तयारी सुरू केलेली आहे. आता यावेळेस जी परिस्थिती आहे ती 23 नंतर फक्त अवघे 2 दिवस नवीन सरकार स्थापन करण्याला मिळत आहेत. त्या परिस्थितीमध्ये जर हंग असेंब्ली आली किंवा त्रिशृंग असेंब्ली आली तर ही परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि घोडे बाजाराला मोठ्या प्रमाणात वाव मिळेल किंवा सुरू होईल. कमी वेळ असल्यामुळं राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे जर कोणाला स्पष्ट बहुमत कुठल्या आघाडीला किंवा कुठल्या पक्षाला मिळालं नाही तर. आणि त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू असल्याचं दिसतंय. नितीन, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण वहिनी बघतोय की महत्त्वाची बातमी आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता आहे. सूत्रांनी ही साम टीव्हीला माहिती दिलेली आहे. दरम्यान 2 दिवसात सरकार न बनल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते अशी माहिती सध्या समोर येते. आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. 26 नोव्हेंबर पूर्वी सरकार स्थापन करणं हे अत्यंत गरजेचं असल्याचं बोललं जात आहे. महायुतीकडून तसे प्रयत्न सुद्धा सुरू आहे. अगदी उद्या निकाल आहे, अगदी उद्या संध्याकाळपासूनच सगळ्या घडामोडींना वेग येईल. अगदी उद्या संध्याकाळपासून सगळ्या घडामोडी वेगवान पद्धतीने घडतील आणि या सगळ्याचे अपडेट साम टीव्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.